अंबरनाथच्या सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ देणाऱ्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुनर्विकसित उद्यानामध्ये रंगमंच, वाचनालय, कलादालन यांसह अनेक आकर्षक सुविधा उभारण्यात आल्या असून अंबरनाथकरांना आता एक समृद्ध सांस्कृतिक केंद्र उपलब्ध होणार आहे. अंबरनाथच्या हुतात्मा चौक परिसरातील बालोद्यानाचं काही वर्षांपूर्वी साहित्य उद्यानात रूपांतर करण्यात आलं होतं. आता या उद्यानाचं संपूर्ण नूतनीकरण करून त्याला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप देण्यात आलं आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या उद्यानात अंबरनाथच्या प्रतिभावंत कलाकारांना विशेष सन्मान देण्यात आला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या नावाने सुसज्ज रंगमंच उभारण्यात आला असून प्रसिद्ध कविलेखक किरण येले यांच्या नावाने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच उद्यानाच्या बाहेरील कलादालनाला जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक दिवंगत अनंत कुलकर्णी आणि अंबरनाथचे ज्येष्ठ चित्रकार विजय मोहन यांचं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय नामवंत साहित्यिक, कवी आणि कलावंतांचा परिचय भित्तिचित्रांच्या माध्यमातून करून देण्यात आला आहे. त्यामुळे हे उद्यान केवळ मनोरंजनाचं ठिकाण न राहता कला, साहित्य आणि संस्कृतीची जपणूक करणारं प्रेरणादायी केंद्र ठरणार आहे. या उद्यानाला नुकतीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या संकल्पनेचं कौतुक करत अंबरनाथच्या सांस्कृतिक विकासासाठी हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचं सांगितलं. शहरातील नवोदित कलाकार, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी हे उद्यान एक हक्काचं व्यासपीठ ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. साहित्य, कला आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणारं हे पुनर्विकसित साहित्य उद्यान सुरू झाल्यानंतर अंबरनाथच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच आणखी भर पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, अंबरनाथ. 2012-13 साली आपण या अंबरनाथमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव असे साहित्य उद्यानाची निर्मिती केली. यामध्ये नगरपालिका, त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषद सदस्य किरण येले, राजेश जगताप, शरद पवार, प्रदीपजी डॉक्टर ढवळ, प्रदीप ढवळ, दीपा ठाणेकर, डॉक्टर महेश केवसकर, अनेक मान्यवरांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि नंतर मग 12-13 वर्षांत त्याची थोडंसं याच्यामध्ये पडीजडी झाली होती. आमचे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने आणि निधीने त्यांनी आपल्याला DPDC आणि वैशिष्ट्यपूर्णाचा निधी दिला. त्याहून आपण याची पुनश्च नूतनीकरणाचं काम हाती घेतलं आणि आता काम पूर्णत्वास येत आहे. यामध्ये जे हयात असलेले लोक, साहित्यक, कवी, लेखक यांची नावं देण्याचा प्रयत्न केला आपण. मधुबाई मंगेश कर्णिक या उद्यानाचं नाव आहे. त्याचबरोबर इथे आपण लेखक, कवी किरण येले आहेत, त्यांचं ग्रंथालय करतो आपण. अंबरनाथ शहराची सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या नावाचं आपण इथे मोठं खुले नाट्यगृह तयार केलंय. त्याचबरोबर सिनेलेखक आहेत, महेंद्र पाटील आहेत, काय साहित्य मित्र आमचे राजेश नाडकर आहे, कोकण मराठी साहित्य तर्फे सभागृह तयार केलंय. बरोबर बाहेर अजून एक आपण अंबरनाथ शहराचे सुप्रसिद्ध असे विजय मोहन एक कलाकार आहेत, त्यांचं नावाचं आपण कलादालन केलंय. श्री अनंत कुलकर्णी हे जे विद्यालयात प्राध्यापक होते, त्यांच्या नावाचं आपण एक कलादालन तयार केलं. अशा विविध लोकांची नावं देऊन साहित्यिकांचं, कवी, लेखक यांच्या सहभागाची अनेक मान्यवरांचं इथे काही लेख लिहिले गेलेले आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याविषयी इथे काही माहिती आपण इथे लिखाण केलेलं आहे. अंबरनाथचे भुजंग मेश्राम आहेत, त्यांचं साहित्यापर इथे माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. बाळ कोल्हटकर आहेत, त्याचबरोबर इथे वि. स. खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार, वि. शिरवाडकर, विंदा करंदीकर, असे भालचंद्र नेमाडे, अनेक नामवंताचा लेखकांचा इथे आपण लेख प्रसिद्ध करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.